स्वाधार योजना 2025-26 तर फॉर्म भरण्यासाठी जी लास्ट डेट होती ही 30 तारीख होती, तर तारीख वाढलेली आहे का, आणि जर तारीख वाढलेली आहे तर आपण कोणत्या तारखेपर्यंत फॉर्म भरू शकतो या संदर्भात संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर संपूर्ण विद्यार्थ्यांना एकच विनंती आहे की सध्या जर तुम्ही साईटवर आले तर साईटवर फॉर्म फिलअप होत आहे। आपल्याकडे अजूनपर्यंत डेट वाढलेली आहे का किंवा डेट कोणत्या तारखेपर्यंत वाढलेली आहे याबद्दलची अपडेट अजूनपर्यंत आलेली नाही आहे, परंतु आजची तारीख 1 आहे आणि विद्यार्थी आतासुद्धा फॉर्म फिलअप करू शकत आहे। साईटवर फॉर्म भरणे सुरू आहे, याचा अर्थ असा आहे की फॉर्म भरण्याची डेट ही वाढलेली आहे। आपल्यापर्यंत त्याबद्दलची अपडेट आलेली नाही, कारण की शनिवार आणि रविवार 2 दिवस सुट्टी असल्यामुळे आपल्यापर्यंत अपडेट पोहोचलेली नाही आहे। परंतु जर तुमचे फॉर्म भरायचे बाकी असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता। बघा इथे अजून पण क्लिक होत आहे। जे विद्यार्थी नवीन असेल ते विद्यार्थी न्यू फॉर्म भरतील, आणि जे विद्यार्थी रिन्यूअल असेल म्हणजे सेकंड इयर असेल, थर्ड इयर असेल, फोर्थ इयर असेल ते विद्यार्थी एक्झिस्टिंगमधून फॉर्म भरणार आहे। तर फॉर्म सध्या फिलअप होत आहे। तुमचे फॉर्म भरायचे बाकी राहिलेले असेल कालपर्यंत, कारण भरपूर विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट्स मिळालेले नव्हते, सेतू केंद्र बंद होते, तर आता तुम्ही ते डॉक्युमेंट्स घ्या आणि आजच्या तारखेमध्ये तुम्ही तुमचे फॉर्म सबमिट करा। समजा दुपारपर्यंत किंवा सायंकाळपर्यंत जर डेट वाढल्याची कोणती माहिती आपल्यापर्यंत आली तर त्याबद्दलची संपूर्ण अपडेट व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। आणि भरपूर सारे असे विद्यार्थी आहे की ज्यांना फॉर्म भरताना अडचण जात आहेत, तर बघू शकता न्यू विद्यार्थ्यांचा फॉर्म आणि एक्झिस्टिंग म्हणजे रिन्युअल विद्यार्थ्यांचा फॉर्म या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे। दोन्ही फॉर्म चेक करा, त्याप्रकारे तुम्ही तुमचे फॉर्म भरू शकता। आणि काही विद्यार्थ्यांना न्यू केलेला आहे, एक्झिस्टिंगला क्लिक होत नाही आहे किंवा काही डाटा एडिट करता येत नाही, तर सर्वात प्रथम जो प्रॉब्लेम जात आहे तुम्हाला करंट एज्युकेशन आणि पास्ट एज्युकेशन। जर तुम्ही करंट एज्युकेशन आणि पास्ट एज्युकेशन जर एकदा डिलीट करत असाल तर तुम्हाला पहिल्या पेजवर संपूर्ण ऑप्शन एडिट करता येणार। कोणाला जर 2025 येत नसेल तर तुम्ही इथे हे चेक करा की तुम्ही स्टार्टिंगला एक्झिस्टिंग करून ठेवलेलं आहे का किंवा न्यू करून ठेवलेलं आहे का। फर्स्ट इयरचे विद्यार्थी न्यूमधून, सेकंड इयर, थर्ड इयर, फोर्थ इयरचे विद्यार्थी एक्झिस्टिंगमधूनच फॉर्म भरणार असे करत असाल तर तुम्हाला कुठेही अडचण येणार नाही आहे। तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जे व्हिडिओ दिलेले आहे ते एकदा चेक करा, तुम्हाला कुठेही डाऊट्स येणार नाही किंवा कोणतीही अडचण निर्माण होणार नाही। त्याप्रकारे ही एक अपडेट होती। फॉर्म भरता येत आहे, फॉर्म भरा। अपडेट आली डेट वाढल्याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।